महायुतीच्या विधिमंडळ समितीचा फॉर्म्युला ठरला भाजप 11, शिवसेना 7 आणि राष्ट्रवादीला 4 जागा अशी सूत्रांची माहिती। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत एकनाथ शिंदेंनी बोलावली बैठक, तर आज दुपारी 3 वाजता विधान भवनाच्या दालनात होणार बैठक। भास्कर जाधवांच्या नावाला भाजप खरंच पाठिंबा देणार की जुना वचपा काढणार? मुंबई महानगरपालिकेच्या 2 लाख कोटींच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। प्रकल्पांसाठीचे टेंडर कामे खरतर महिन्याभरात पूर्ण करण्याचे फडणवीसांचे निर्देश। आज एसटी कर्मचाऱ्यांचं राज्यभर आंदोलन, प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी आज करणार निदर्शनं। महागाई भत्ता, वेतनवाढीचा अट, खरतर टक्क्यावरून कर्मचारी आक्रमक झालेत। विरोधी पक्षनेता निवड तुर्तास लांबणीवर पडण्याची शक्यता, तर विधिमंडळ सूत्रांची खात्रीलायक माहिती। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेवर आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार। सदनिका लाटल्या प्रकरणी कोकाटे यांना खरं तर 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। बारामतीमध्ये आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बैठक, मराठा आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन। नवी मुंबई विमानतळाचं भूसंपादन हायकोर्टानं ठरवलं बेकायदेशीर। सिडकोनं स्थानिक शेतकऱ्यांकडून केलेलं भूसंपादन बेकायदा। नाशिक विमानतळावर नव्या धावपट्टीला सरकारची मंजुरी। हिंदुस्तान एरोनॉटिक्स कडून खरं तर 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे। भारतात सोन्यावरील कर्ज 300% वाढले। मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थसंकल्पा संकटात, काँग्रेसकडून आरोप। पुण्यात अघोषित पाणी कपात, शहराच्या विविध भागात पाणी पुरवठ्याची वेळ 1 ते 1.5 तासाने कमी करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।